माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावतीच्या सौ वर्षा राजेश अटवर्धन, सीएलसी व्यवस्थापक यांच्याशी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महिलांना एकत्र आणून बचत, आर्थिक नियोजन आणि स्वावलंबनासाठी प्रेरित करण्यासाठी जो समूह तयार केला जातो, ज्यात एकत्र येऊ, विचार करू, व्याजाचा दर कमी ठेवू आणि व्यवसाय करू यासारख्या कल्पनांवर भर असतो, ज्यामुळे महिलांचं सक्षमीकरण होते, ज्यात ज्ञान मिळते, आर्थिक उत्पन्न वाढते आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकासही घडवता येतो. तोच विकास मेळघाटातील काही महिलांच्या बचत गटातील महिलांनी केला आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणातून स्वयंरोजगाराची निर्मिती या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावतीच्या सीएलसी व्यवस्थापक वर्षा राजेश अटवर्धन यांना. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार वर्षाताई, आपलं आजच्या या कार्यक्रमात मी मनापासून खूप खूप स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. ताई, आपण सीएलसी व्यवस्थापक म्हणून किती वर्षापासून काम करत आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला बचत गट याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार मॅडम, मी वर्षा राजेश अटवर्धन, सीएलसी व्यवस्थापक चिखलदरा इथून आली आहे आणि मी चिखलदऱ्यातच राहते. माझं म्हणजे जे सीएलसी व्यवस्थापक म्हणून काम आहे ते 2 वर्षापासून चालू आहे. अच्छा. हा, आणि महिला बचत गट आमचा जो भाग आहे, मी जिथं राहते तो अतिदुर्गम भाग आहे. मेळघाटातील महिला आहे आणि मेळघाटाकडे लोकांचा जो दृष्टिकोन आहे पाहण्याचा, तो सर्व काही डिपेंड, जे रोजगार संधी असते किंवा रोजगाराची जे आर्थिक जे बाजू असते ते सर्व पर्यटनावर अवलंबून असते. बरोबर. हा, तर त्याच्यामुळे मग आम्ही जे महिला आहे तिथल्या आदिवासी महिला आहे, काही आमच्या महिला आहे, पूर्ण आम्ही सर्व महिला मिळून बचत गट स्थापन केलेले आहेत. अच्छा. 10 महिला एकत्रित येऊन एक गट स्थापन करतो आणि आमचे पूर्ण सगळे गट हे बीपीएल गट आहे आणि ज्या योजनेअंतर्गत आम्ही गट स्थापन करतो ते नगर परिषदचे गट असतात आमचे शहरी भागातले. अच्छा. आणि DNLM जी योजना आहे आमची, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, या योजनेअंतर्गत आम्ही सर्व आमचे महिला बचत गट हे बीपीएलचे गट आहेत. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने 3 प्रभागामध्ये ते बचत गट तुम्ही निर्माण केले. हो. तर मग आता सर्वसाधारण याची सुरुवात जेव्हा तुम्ही केली सुरुवातीला एकदम बचत गटाची, तर ती कधी आणि का करावीशी आपल्याला वाटली? आधी मी काहीच नाही करायची, घरी गृहिणी होती. हा, तर कसं व्हायचं की जेव्हा मुलांना काही लागते तेव्हा मग सरांकडे मागावं लागते. त्याच्यामुळे मग कसं हे बचत गट चालू होतं. तर मग असं डोक्यात आलं की 10 महिला म्हणजे एकाच ग्रुप मधल्या, एरियातल्या, एका वार्डातल्या आम्ही एकत्रित आलो आणि चर्चा करता करता की गट स्थापन करायचा, म्हणून आमच्या एक कल्पना आली डोक्यात आणि मग आम्ही सुरुवात जी आहे आमची ते 100 रुपयाच्या बचतीनं आम्ही सुरुवात केली. अच्छा. हा. आज मग किती बचत तुमच्या गटाची आहे आणि सर्वसाधारण बचत गटामध्ये किती महिला आहेत, किती गट तुमच्याकडे आहेत? आमचे जे DNLM चे गट आहेत ते पूर्ण टोटल चिखलदऱ्यात 60 महिला बचत गट आहेत. 60 महिला बचत गट म्हणजे 600 महिला झाल्या. अच्छा. हा, आणि त्याच्यामध्ये पुरुष गट पण आहे. 7 ते 8 पुरुष गट आहे. अच्छा. जे आता तुम्ही सांगितलं की पुरुष गट देखील आहेत, कारण आतापर्यंत तर सगळीकडे चर्चेत असताना हे महिला बचत गटच नेहमी लक्षात येतं, पण पुरुष बचत गट आहे हे तुमच्याकडे आज म्हणजे माहिती पडलं. तर त्याचं पण नेमकं बचत गट जे आहे, तर महिलांचा जसं कार्यभार चालतो तसंच पुरुष गटांचाही चालतो का आणि तो कशा पद्धतीने चालतो? आमच्याकडचे म्हणजे जसं पथविक्रेते म्हणतो आपण, फेरीवाले, जे रोडच्या साईडला छोटे छोटे स्टॉल किंवा ज्यांचं असं छोटं पानटपरी म्हणू आपण किंवा जे छोटे छोटे स्टॉल असते, असे आमचे पथविक्रेते आहेत 150 चिखलदऱ्यात. त्याच्यामधले पूर्ण छोटे छोटे पानटपरी आल्या, छोटे छोटे रोडवर जे नाश्ताच्या कॅन्टीन आल्या, त्याच्यामध्ये चहाच्या कॅन्टीन आहे, छोटे छोटे स्टॉल आहे. म्हटलं तर मला तर नक्की आठवतं चिखलदऱ्याला गेलं की आपल्याला शिजलेले बोरं खूप सुंदर मिळतात. हा, ते पण आहे. चिखलदऱ्यातली स्ट्रॉबेरी आहे. चिखलदऱ्यामध्ये येणारे सीझन मध्ये सीताफळ आहेत. अच्छा. जे पुरुष लोक आहेत
जे तिथले रहिवासी आहेत तर ते 150 आहेत पथविक्रेते आमचे. अच्छा. त्यांचे पण गट आहेत, ते एकत्रित महिलाला बचत करतात आणि मग कोणा एकाला गरज लागली आपल्या ग्रुप मधला तर मग त्याला जसं आपण देऊ शकतो ते पैसे काढून, बरोबर. त्याची मदत होऊन जाते. बरोबर आहे. आणि ते म्हणतातच ना, सर्व मिळून एकत्र येऊन विचार करू आणि विचार करून बचत गटाला सुरुवात करीते, सर्वजणींची गरज भागविते. आणि खरंच आहे, बचत गटाच्या माध्यमातून एकाचाच उदरनिर्वाह होत नाही किंवा एकाचीच गरज समजून घेतल्या जात नाही, तर प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात गरज लागते आणि ती गरज ऐन वेळेवरती जी भागवते ते बचत गटामार्फतच भागवल्या जाते. कारण जेव्हा कोणी साथीला येत नाही तेव्हा बचत गटातील महिला मात्र नक्की साथीला येतात आणि याचं प्रत्यक्षात उदाहरण आपण नेहमीच बघत असतो. तर तुम्ही हे जेव्हा बचत गटाचं काम सुरू केलं तर याची नेमकी काय वैशिष्ट्ये आपण सांगाल? काय वाटतं तुम्ही बचत गट निर्माण केल्यामुळे काय महिलांमध्ये जाणून येतं? हा, माझ्या गटाचं नाव वसुंधरा महिला बचत गट आहे. हा, असे आमचे पूर्ण टोटल चिखलदऱ्याला 60 गट आहेत. तर जेव्हा माझा जो गट मी स्थापन केला तेव्हा आम्ही सुरुवातीला, जसं आमचं चिखलदरा पर्यटन स्थळ आहे त्याच्यामुळे पर्यटन महोत्सव साजरा केला जाते, रंग महोत्सव साजरा केला जाते. तर आम्ही पर्यटन महोत्सव मध्ये एक स्टॉल लावला होता. प्रत्येकीनं 500-500 रुपये दिले होते कॉन्ट्रीब्युशन करून. आम्ही 5 जणींना थोडा चाय नाश्ता म्हणून वडे किंवा मग चहा आणि 2च आयटम ठेवले होते आणि पुरणपोळी ठेवली होती. आम्ही 2 दिवस तो स्टॉल सगळ्या महिलांनी चालवला. तर त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येकीला 2 दिवसातच 2,500 हजार रुपये प्रत्येकीला नफा झाला. मग त्याचा आनंद एवढा होता की म्हणजे वेगळाच काहीतरी होता की नाही बा, आपण एवढं करू शकतो. थोडी मेहनत केली, 2च दिवस आम्ही मेहनत केली, त्याच्यामुळे प्रत्येकीच्या पदरी 2,500 हजार रुपये आले. तर त्याची खुशी खूपच वेगळी होती. त्याच्यामुळे डोक्यात आलं की नाही, मग आपण असे जसं प्रदर्शनी असते, स्टॉल असतात, तर याच्यामध्ये जायचं बाबा. अच्छा, म्हणजे हा स्वयंस्फूर्ती जे म्हणतात ते तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून मिळालं. आणि एक सर्वसाधारण कार्यक्रमात जेव्हा तुम्ही सहभागी झाला आणि ते म्हणतात ना, कुठलंही पहिलं पाऊल उचलणं महत्वाचं असतं आणि तुम्ही ते महोत्सवाच्या निमित्ताने पहिलं पाऊल उचललं आणि पहिलाच आनंद होता. पहिली जी कमाई होती ती कमाई प्रत्यक्षात हातात आल्यानंतर आपण अजून काही करू शकतो याची म्हणजे आत्मविश्वास वाढला आणि काहीतरी आपण करू शकतो. आणि आमचे जे सर आहेत, राजेश अटवर्धन सर, जे नगर परिषद चिखलदऱ्याचे बचत गटाचे सर आहेत, ते नेहमी मोटिवेशन त्यांचं राहते. प्रत्येक प्रोग्राम आमच्या महिन्याच्या दर महिन्याला मीटिंग होतात. हा, मीटिंग मध्ये काही प्रॉब्लेम्स असते, कोणाला घरगुती असते, तर मग त्याच्यामध्ये चर्चा केली जाते. आता 10 महिलांपैकी एखाद्या महिलेला जर पैशाची गरज भासली, जसं तिच्या मुलांच्या शिक्षणात शाळेची फीज राहते, कोणाकडे आजाराचं राहते, कोणाकडे लग्नाचा कार्यक्रम राहते, तर बाहेरून जे मायक्रो फायनान्सचे जास्त व्याजदराचे जे पैसे आहेत ते न घेता कमी 2% बचत गटात अंतर्गत जे बचत असते आमची मंथली, आम्ही जे बचत करतो त्यामधले तिला पैसे देऊन त्याचं व्याजदर खूपच कमी राहते. त्यामुळे तिला मदत होते, जास्त व्याजदर भरावं लागत नाही आणि दुसऱ्याकडे जे बाहेर जे व्याजानं पैसे मिळतात ते घेण्याचं काम नाही, जसं सावकारी पद्धतीनं होतं ना. तर महिला आता गटामुळे कसं खूप त्यांना हिंमत आलेली आहे. खरंच. हो. आणि हीच हिंमत आपल्याला नक्कीच पुढे पण अशीच कायम ठेवायची आहे. ते आपल्या कार्यक्रमात एक पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे. तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? मला ते आली बहरून माझ्या दारी. नक्कीच. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील CLC व्यवस्थापक वर्षा राजेश अटवर्धन यांच्याशी. वर्षाताई, मला हे सांगा की गटातून जेव्हा रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न तुम्ही पहिल्यांदा केला होता आणि त्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा आनंदही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळाला, पण प्रत्येकच वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल असं नसतं. कधी कधी व्यवसायामध्ये कमी जास्त चढ उतार हा आपल्याला सोसावा लागत असतो. तर अशा वेळेस आपण आपल्या महिलांना कसं मार्गदर्शन करता? जेव्हा आम्ही गटाची स्थापना केल्यानंतर आम्ही जसं पर्यटन महोत्सवामध्ये स्टॉल वगैरे लावले, पण तेवढ्यानं नाही ना. आम्हाला म्हणजे प्रवास हा आमचा, म्हणजे जसं आमचे सर आम्हाला प्रत्येक वेळेस मोटिवेशन करतात, तुम्ही बाहेर जा, बाहेरच्या महिला बघा. जसं बाहेरच्या महिला एखादी नावाजलेली राहते, तिला पुरस्कार वगैरे मिळाले राहतात, तर आमच्या ट्रेनिंगमध्ये सर आम्हाला ते उदाहरण देतात. तर त्याच्यामुळे मनात एक की नाही आपण पण बाहेर पडायचं, चिखलदऱ्याच्या बाहेर यायचं. तर आमचे जसं नगर परिषद चिखलदरा आहे, तर शिवस्फूर्ती क्लस्टर आहे आमचं चिखलदऱ्याचं, ते आमचं कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे, CFC सेंटर आहे. तर आमचे बरेचसे ट्रेनिंग झालेले आहेत. जसं बडनेऱ्याला कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथं आमचं वन उपज आणि दुग्धजन्य पदार्थ ट्रेनिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर सोनापूर आहे, तालुका गडचिरोली, तिकडे आम्ही ट्रेनिंगसाठी गेलो होतो. जेव्हापासून आम्ही शिवस्फूर्ती क्लस्टरशी जुळलो तेव्हापासून आम्हाला म्हणजे बाहेर
काय आहे, मार्केट कसं असते, आपलं प्रोडक्ट कसं असलं पाहिजे. आणि जसं एक लोणचं आहे, आपलं लोणचं घरगुती प्रत्येक महिला चांगली बनवते, पण त्याला त्याच्या तुलनेमध्ये आपलं कसं बेस्ट असलं पाहिजे, त्याची चव कशी असली, त्याचा दर्जा कसा असला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला जे ट्रेनिंग सेंटर आहे, जसं कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथल्या सरांनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. आणि आपली वस्तू टिकली पण पाहिजे, दिसायला कशी असली पाहिजे, दिसताना कशी असली पाहिजे. आता ह्या बारकाईच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते आम्हाला शिकवलेल्या आहेत. अच्छा, तर जसं आता सांगितलं की तुम्ही वेगवेगळे प्रशिक्षण घेतले, ट्रेनिंग. तर आतापर्यंत तुमचा जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, तर कुठला व्यवसाय तुम्ही सगळ्यात सुरुवातीला केलात आणि आता सध्यापर्यंत कोणकोणते व्यवसाय तुम्हाला करायचे आहेत याविषयी काय सांग? आमचे आतापर्यंत बरेचसे ट्रेनिंग झालेले आहे. सुरुवातीचं आमचं जे ट्रेनिंग होतं, जसं महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र वर्धा, इथं आमच्या महिला सुरुवात आमची तिथून झाली. यमगिरी वर्ध्यापासून आमच्या 5 महिला स्वतःचे 5,5 हजार रुपये देऊन तिथं प्रशिक्षणाला गेल्या. 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं. तिथं पंचगव्यापासून साबण तयार करणे, गोमूत्र बनवणे हे एक भाग होता. त्याच्यानंतर 35 प्रकारचे मसाले हा एक प्रकार होता. आणि त्याच्यानंतर दुग्धजन्यवर होतं, जसं दुधापासून पनीर, खवा, लोणी ह्या गोष्टीवर होतं. तर प्रत्येक 2-2 महिला अशा डिवाइड झाल्या होत्या प्रत्येक भागामध्ये. त्याच्यामुळे एकमेकींना मदत झाली. ते प्रशिक्षण करून आल्यानंतर सुरुवात केली की चला पहिल्यांदा चुकून जाईल. तर माझ्या बचत गटाली सुषमा मालवीताई आहेत, त्याच्यानंतरच्या ज्या अध्यक्ष आहे आमच्या CLFच्या सरस्वतीताई लोखंडे, तर त्यांनी साबण तयार केलं. अच्छा, जसं केमिकल युक्त हँडमेड साबण त्यांनी पहिला प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते आता त्यांचे साबण बाहेर पण जातात, म्हणजे MP पर्यंत जातात. बाहेरून एकदा वापरल्यानंतर पुन्हा आम्हाला 2-2, 5-5 डझनची मागणी राहते. फिनाईल तयार करतात आमच्या महिला, पंचगव्यापासून साबण तयार करतात. त्याच्यानंतर जसं आचार आहे आमच्या चिखलदऱ्याच्याच आमच्या बचत गटाच्या डॉक्टर साहेबांच्या मिसेस आहेत त्या भारती जयस्वालताई, तर त्यांच्या हाताला खूप छान चव आहे. आवड्याचं लोणचं, आंब्याचं लोणचं, हळदीचं लोणचं, मिरचीचं लोणचं, लसूणचं लोणचं, बेल मुरब्बा, म्हणजे जेवढे काही लोणच्याचं आहे त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. पूर्ण त्यांनी म्हणजे खूप मोठं स्वतः इन्व्हेस्ट करून, म्हणजे बचत गटाचं लोन वगैरे मिळते ना, तर त्याच्यातून त्यांनी बॉटल्स आणणं, पॅकेजिंग करणं, तर ते त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. तर त्यांनी 150 किलोचं आंब्याचं लोणचं बनवलं होतं. आमच्याकडे आमच्या मेळघाटामध्ये जसं वन उपच सांगते मी तुम्हाला, आवळा आहे, सीताफळ आहे, मोह आहे, त्याच्यानंतर जे कुटकी आहे भाताचा प्रकार, जगनी आहे. तर ह्या ज्या चिखलदऱ्यातल्या मेळघाटातच मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या आम्हाला बाहेर, जसं अमरावती झालं, नागपूर, जे आपल्या मोठ्या सिटीज झालं, तर त्यांना असं म्हणजे त्या गोष्टीची माहिती असणं की हे आरोग्यासाठी किती लाभदायक आहे. आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये. जसं आमच्याकडे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आहे, तर स्ट्रॉबेरीचं जाम आमच्या ताईने केलं होतं. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे जंगलात पिकणारे जंगली सीताफळ येतात. तर ते सीझन मध्ये येते. तर त्याच्यापासून आम्ही मग शिवस्फूर्ती क्लस्टर शहापूर इथं सीताफळापासून बनणारी रबडी आणि सीताफळापासून बनणारी कुल्फी हे 2 प्रयोग ट्राय केले. तर आमची कुल्फी जेव्हा आपलं अमरावतीला स्टॉल लागलं होतं, प्रदर्शनी होती, तर त्याच्यामध्ये खूप छान त्याला म्हणजे दाद आली. खूप चांगली टेस्ट आहे म्हणे तुमची. तर चांगलं म्हणजे आम्ही ते एक प्रयत्न केला. म्हणजे निसर्गतः जे काही मिळालेलं आहे त्याचा उपयोग आपल्या उद्योगाला कसा करता येईल, त्याच्यातून आपला उद्योग कसा पद्धतीने करू शकतो. खूप सुंदर संकल्पना तुमच्या सगळ्या महिलांची आहे. आणि फक्त एकाच विषयावरती न टिकून राहता वेगवेगळे विषयाची चव किंवा वेगवेगळे उपक्रम आपल्या याच्यात राबवून आपल्या बचत गटाला कसं पुढे नेता येईल, त्याच्यानंतर रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करता येईल, खूप सुंदर आणि सिझनेबल तुम्ही ते काम ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस खाली न बसता सीझन मध्ये जे जे काही उपलब्ध मिळतं त्याच्यानुसार तुम्ही त्या वस्तूंची निर्मिती करता. खूप छान ताई सांगितलं. ते म्हणतात ना, नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही, जबाबदारी संकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही. आणि खरंच तुमची कुठलीच तक्रार नाही, थकवा नाही आणि सतत हे कार्य तुमचं कंटिन्यू सुरू आहे. तर मला हेच विचारायचं वाटेल की कुठलाही रोजगार निर्मिती करायची असली किंवा उद्योगाची सुरुवात करायची असली तर वेगवेगळ्या भरपूर अडीअडचणी आपल्याला येत असतात, तेव्हा कोणाची तरी आपल्याला साथ हवी असते. तर आतापर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या अडीअडचणी आल्यात आणि अशा वेळेस तुम्हाला कोणी मदत केली? अडचणी तर आल्याच मॅडम, कारण की जेव्हा आपण उद्योगाचं डोक्यात घेतो तर मार्केट सर्वात महत्वाचा विषय असते. कारण वस्तू तर तयार करतो आपण, पण त्याला विकायचं कुठं आहे ना. जर पर्यटकांच्या भरोशावरच नाही राहणार, ते फक्त सीझन मध्ये येतात आणि ते मग त्याला दाद मिळते नाही मिळत. तर मग जसं शिवस्फूर्ती क्लस्टर आहे आमचा, तर सरांनी आम्हाला म्हणजे जसं मेळघाट हाट आहे अमरावतीचा, तर आमचं प्रोडक्ट जाते तिथं पूर्ण.
जसं आचार फॉर्म झालं आमचं, जसं मोहाचे लाडू झाले, मोहाचे कुकीज झाले, ह्या गोष्टी पण येतात. आमचे साबण, हँडमेड सोप आहे, फिनाईल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथं येतात. तर आम्हाला अशी म्हणजे मार्केटची एक हे होती की मार्केटमध्ये आपली वस्तू कशी टिकली पाहिजे किंवा मग तिला कसं असलं पाहिजे मार्केटमध्ये. तर शिवस्फूर्ती क्लस्टर शहापूर संस्थेने आम्हाला म्हणजे ज्यांचे जे डायरेक्टर आहे सुनील भालेराव सर आणि आमचे नेहमी साथ देणारे राजेश अटवर्धन सर, या 2 सरांमुळे म्हणजे आम्हाला थोडा आत्मविश्वास आलेला आहे की आम्ही पण काहीतरी करू शकतो. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं काय ती कुकीज आहे, मोहापासून बनवलेले लाडू आहेत, तर ही सगळी प्रोसिजर तुम्ही कशा पद्धतीने करता, ते कसं तयार करता? आणि सगळ्यात महत्वाचं असतं पॅकेजिंग, लेबलिंग. कारण आपण कितीही सुंदर चव दिली तर पण ती दिसायला जर चांगली नसेल तर ते कोणीच वस्तू आपली घेणार नाही. आणि कुठली वस्तू दिसल्या क्षणी असं वाटलं पाहिजे की ती तोंडात टाकायला हवी आपण. तर त्याच्यावरती आपण काय सांगाल? त्याचा शोध तुम्ही कशा पद्धतीने केला? मग पॅकेजिंग, लेबलिंग तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात केली आणि मार्केटमध्ये ते कशा पद्धतीने तुम्ही उतरवलं? त्याचं शुल्क आहे ते कशा पद्धतीने तुम्ही काढलं? त्याचं आपल्याला कुठलीही वस्तू म्हटली की आपल्याला खर्च किती लागला आणि त्याची आपल्याला किंमत किती मिळायला पाहिजे याचा तुम्ही जमावजा कसा करता? कसं आहे मॅडम, आमचं जे सीएलसी सेंटर आहे, जसं आमच्या सेंट्रल बँक आहे चिखलदऱ्यामध्ये, युनियन बँक आहे, तर लोन उपलब्ध होते महिला बचत गटांना 6 लाखाचं. तर आमचे गट हे आतापर्यंत 12 लाखापर्यंत पोहोचलेले आहेत. कोण्या गटाची सुरुवात 2006 पासून आहे. आता माझा स्वतःचाच वसुंधरा महिला बचत गट हा आता 12 लाखावर आलेला आहे आणि व्याजदर कमी राहतो. आता त्याच्यामुळे मग असं भांडवल मिळालं बँकेकडून की मग जसं आपल्या बाहेरून काही आणल्यापेक्षा आपल्या इथं जे आहे मेळघाटात तर त्याच्यावरच प्रक्रिया करायची. जसं मोह आहे आमच्याकडे, आवळा आहे, तर आवळ्यापासून चमनप्राश तयार करणं, कॅन्डीज बनवणं, मोहापासून कुकीज तयार करणं, याचं प्रशिक्षण आम्ही तर कृषी विज्ञान केंद्रांमधून घेऊन आलो होतो. केल्यानंतर मग आम्ही त्याला चांगल्या दर्जाचा जो खाली न पडलेला जाडी टाकून कलेक्ट केलेला मोहा कलेक्ट करतो. त्याच्यावर मग त्याच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतो. जसे आपले लाडू बनवतो तसेच लाडू बनवतो आणि त्याचे लाडू तयार केल्यानंतर जसं मग समोरच्या व्यक्तीला म्हणजे कस्टमरला ते परवडले पण पाहिजे. आणि पॅकेजिंग केली मग आम्ही सीएफसी सेंटरला आमच्या शहापूरला आणि त्याची किंमत जसं 250 रुपये पाव. कारण की ते कसं आहे त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आम्ही गाईचं तूप ऍड केलेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड केलेले आहे, पण आपला पण खर्च महिलांचा जे लावतात ते निघायला पाहिजे. आणि आमचं असं असते सीएलसीचं की म्हणजे आमच्या पूर्ण जे 15 महिलांची आमची एक बॉडी आहे, आमची टीम आहे पूर्ण सीएलसीची. त्याच्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि बाकी सगळे सदस्य आहे. तर मी मॅनेजर म्हणून काम करते आणि माझ्यासोबत ताई असतात रमा डोंगरे म्हणून, ते आम्ही दोघी मिळून सांभाळतो. आमचं शॉप आहे निसर्ग पर्यटन संकुल, जिथं सफारीची बुकिंग होते. तिथं आम्हाला मानव विकास कार्यक्रमाद्वारे आणि आमचे भालेराव सरांच्या मदतीनं आम्हाला शॉप मिळालेला आहे. आमचं वस्तूचं विक्रीचं केंद्र आणि एक जे गार्डन आहे वन उद्यान फॉरेस्ट डिपार्टमेंटचं वन विभागाचं, तिथं एक शॉप दिलेलं आहे. 2 शॉप आम्हाला आहेत. त्याच्यामुळे मग जे काही महिला आम्ही प्रोडक्ट तयार करतो ते तिथं विक्रीसाठी ठेवतो. आणि विक्रीसाठी मग आता प्रत्येक महिलाला किती गेलेलं आहे, महिन्याला किती गेलेलं आहे, लोणचं किती गेलं, कॅन्डी किती गेली, याचा हिशोब होते आणि आरटीजीएस होते प्रत्येक महिन्याला. आमचं खातं आहे ऑफिसचं आमच्या सीएलसीचं सेंट्रल बँकला. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला मीटिंग घेतो. त्याच्यामध्ये प्रत्येकीचं जसं 10% हे सीएलसीच्या ऑफिसला जाते 10% आणि त्याच्यानंतर मग जे काही 15% 20% जे काही महिलेचा स्वतःचा आहे तो तिच्या अकाउंटला जेवढाही होईल. तर आमचं आतापर्यंत मंथली 60-70 हजारापर्यंत आमचा टोटल आहे व्यवसायाचं. तर प्रत्येक महिलेला तिच्या जसं कधी कधी सीझन असते तर जास्त जाते आणि ऑफ सीझन मध्ये थोडं कमी जाते. ते पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपला संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा तुमची जी आहे ती सगळ्यांची एकत्रित असल्यामुळे, एकमेकांना समजून घेतल्यामुळे तुम्ही खूप छान पद्धतीने व्यवसाय करत आहात. कारण कधी कसं असतं, खूप अडचणी असतात, जेव्हा सीझन नसतं तेव्हा पैसे पण मिळत नाही. मग अशा वेळेस कुठेतरी नाराज न होता सीझन मध्ये आपण डबलनी पैसे कमवूयात ही संकल्पना डोक्यात ठेवून तुम्ही पुन्हा जोमाने ते काम करता. खूप छान वाटलं ते आपल्याशी बोलून. की आपल्या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? वाटेवरी मोगरा स्वप्नील बांदोडकरचं आहे, मला खूप आवडते मराठी. ठीक आहे मॅडम, आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत आजच्या कार्यक्रमात
चिखलदरा जिल्हा अमरावतीच्या सीएलसी व्यवस्थापक वर्षा राजेश अटवर्धन मॅडमशी. ताई, महिलांचं सक्षमीकरण तर झालंय, पण या संदर्भात नेमके उदाहरण आपण काय द्याल? कारण सक्षमीकरण होणं म्हणजे फक्त उद्योग करणं इतकंच नाही, पण महिला त्याच्यातून घडली, त्याच्यातून तिचा विकास झाला, या संदर्भातलं उदाहरण आपल्या बचत गटाअंतर्गत काय द्याल? मला स्वतःहून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या ज्या महिला आहे ह्या आदिवासी महिला तर आहेतच आमच्याशी जुडलेल्या, परंतु मुस्लिम महिला पण आहे आमच्याशी जुडलेल्या. तसं पाहिलं तर मुस्लिम महिला बाहेर येत नाहीत, पण आमच्या इथं मुस्लिम महिलांचे पण गट आहेत आमच्याशी जुडलेले आहेत. जे आमची सीएलसीची जे पूर्ण टीम आहे त्याच्यात पण आहेत. आणि बाकी आमच्याशी जुळलेले प्रत्येक कार्यक्रमात येतात. आम्ही जसं सावित्रीबाई जयंती साजरी करतो, बिरसा मुंडा जयंती साजरी करतो, आंबेडकर जयंती साजरी करतो, शिवाजी महाराजांची, म्हणजे प्रत्येक कार्यक्रम काहीतरी आम्ही घेतच राहतो, तर त्याच्यामध्ये सहभाग असते. अच्छा, म्हणजे सर्व धर्म समभावाचं भूमिका आपल्या बचत गटामध्ये ठेवून आपण त्या तशा पद्धतीने. आणि आमच्या एक ताई आहे प्रमिला कंदिलवार म्हणून, आमच्या सदस्य आहेत त्या सीएलसीच्या, त्या आदिवासी महिला आहेत. तर स्वतः खूप इंटरेस्ट आहे त्यांना, आणि आदिवासी असल्यामुळं आधीपासून शेतात असं म्हणजे दणकट जे आहे व्यक्तिमत्व ते आहे, त्याच्यामुळं ते जे मधाचं आहे, जसं मध आहे आमच्या चिखलदऱ्यामध्ये, तर त्या झाडावर चढून मध कलेक्ट करणं आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेले आहेत. त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत ताईला. एक आणखी सांगू इच्छिते की जे बडनेरा रेल्वे स्टेशन आहे, तर आमच्या अटवर्धन सरांच्या आणि आमच्या भालेराव सरांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या माध्यमातून मदतीने बडनेरा रेल्वे स्टेशनला वन प्रोडक्ट वन स्टेशन स्टॉल आहे रेल्वे स्टेशनचा, तो मिळाला होता त्यांना. तर त्यांनी खूप छान प्रकारे म्हणजे तिथं राहिल्या, त्या तिथं 6 महिने त्यांनी तो स्टॉल चालवला. अच्छा, तर मेळघाटातून येऊन आदिवासी असताना देखील बडनेरा सारख्या शहरामध्ये राहून तो आणि त्यांना खूप छान प्रकारे तिथं रिस्पॉन्स मिळाला. त्यांनी छान आर्थिक मदत त्यांना त्या स्टॉलमुळे खूप झाली. आणखी मी एक सांगू इच्छिते की जसं आमच्या सीएलसीला एमएसएमई मंत्रालयाचा पुरस्कार मिळाला आहे. कारण की जे काही महिला उद्योग करतात, आमच्या सर्व उद्योगीच करणाऱ्या महिला आहे. सुरुवात आम्ही केलेली आहे, थोडाफार आत्मविश्वास पण आलेला आहे, पण आणखी दुसऱ्याच्या कॉम्पिटिशनला आम्हाला जसं टिकायचं आहे, आणखी काहीतरी शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, तर असा आमचा प्रयास चालू आहे. नक्कीच ते आपल्या पुढच्या भविष्यासाठी आमच्या आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा. मला हे एवढंच विचारायचं वाटेल की महिला सक्षमीकरणातून स्वयंरोजगाराची निर्मिती जशी आपण करतो तशी इतरही महिलांना करता यायला हवी, या संदर्भात आपण श्रोत्यांना काय आवाहन कराल? तर मी सर्व माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हे एकच सांगू इच्छिते की तुम्ही पण बचत गटाची संकल्पना जी आहे ते बऱ्याचशा ठिकाणी, सर्वत्र बचत गट झालेलेच आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी अजून महिला बचत गटात आलेल्या नाहीये. तर मी त्यांना म्हणजे जसं प्रोत्साहन करेल की किंवा तुम्ही पण बचत गटात या आणि सुरुवात करून पहा. सुरुवात केल्यानंतर जेव्हा स्वतःचा जो, जसं आम्ही सुरुवात केली, स्वतः एक आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे, तसं तुम्हाला पण येते. आणि महिलेमध्ये काय असते की तिनं साबण बनवली काय, तर मी लगेच दुसरं काहीतरी करणार, म्हणजे जे नसते ना थोडं महिलांमध्ये, ती 2000 रुपये कमावते तर नाही मी पण काहीतरी केलं पाहिजे. मी पण स्वतःचं, कसं आहे माणूस घरातला कितीही कमावणारा असला, आपण कधी 100 रुपये जरी कमावले ना रोजचे, त्याचा आनंद वेगळा राहते आणि ते आपल्याजवळ राहतात. आपल्या कामात येतात, मुलांच्या कामात येतात. तर त्यामुळं माझं म्हणणं सर्व महिलांना एकच राहील की तुम्ही या बचत गटाची स्थापना करा. बचत गटामधून खूप महिला समोर आलेल्या आहेत, असे बरेचसे उदाहरण आहे. तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. मी मेळघाटातून आलेली आहे, जो अतिदुर्गम भाग आहे, तिथं सर्व व्यवसाय हा पर्यटकावरच अवलंबून असतो. हॉटेल लाईन आहेत आणि व्यवसाय महिलांना काहीच नाहीये. त्याच्यामुळं आमचे जे सर आहेत, तर या 2 सरांचे खूप प्रयत्न राहतात नेहमीच की अतिदुर्गम भागातल्या ज्या महिला आहेत यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि ह्या स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, यांची आर्थिक बाजू मजबूत झाली पाहिजे. खरंच खूप छान सांगितलं. उत्सवातही राबराब राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजेच ती स्त्री असते. आणि ती स्त्री मेळघाटातली आहे. ती आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या थोडीशी खचलेली जरी असेल तरी आज या बचत गटाच्या माध्यमातून ती पुढे येते आहे. मोठं धैर्य तिच्यात होत आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेल, तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, कधी नाजूक, कधी अल्लड, किलबिल्या पाखरांसारखं. तुझ्या मनात आहे बळ, आकाशी घे उंच भरारी, कोर कर्तृत्वाची नक्षी. स्वाभिमानी हो जरा तेव्हाच मनाच्या सरी बरसतील. झुंज दे संकटांना, पण जप स्वतःचं स्त्रीत्व. नाती मात्र जरूर जप,
पण शोध घे स्वतःच्या अस्तित्वाचा. आणि हाच शोध प्रत्येक महिलेला आपल्याला घ्यायचा आहे, स्वतःच्या बाबतीत आणि आपल्या स्वतःसोबतच कुटुंबाच्याही बाबतीत. तर खूप छान अनमोल असा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिलात आणि आपण इथे आलात, वेळ काढून छान माहिती आमच्या श्रोत्यांना आम्हाला करून दिलीत. त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोत्यांनो, आत्ताच आपण सीएलसी व्यवस्थापक सौ वर्षा राजेश अटवर्धन यांच्याशी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.